मग ते आल्यावर बोलले की काय, माझ्या बहिणीला बोलले की काय नंदा ओळखलं नाही वाटतं. मग ती बोलली नाही मी ओळखलं, हिने नाही ओळखलं. तिने तुमच्यावर ढकलून दिलं. मग तुम्ही काय मग केलं? मी घाबरली एकदम. म्हटलं बापरे हेच आहे वाटतं आवाजावर. छान छान. त्याच्यानंतर हा प्रसंग कधी ओढवला नाही ना त्यांच्यावर? नाही सर. परफेक्ट. सगळे कंदमुळ आपण वाफवून घेतले, सालं काढले आणि कुस्करले. हो सर. आता काय करायचंय? आता हे साहित्य सगळं ह्याच्यात टाकायचं एक एक आणि ह्याचा घालायचं. गोळा बनवायचा. बरं, हो. मला डाव्या हाताने एक एक साहित्य द्या, मग आपण घालू. आधी काय? हे कुरमुऱ्यांचं पावडर आहे. बर, जे आपण मुरमुरे हा कुरमुरे खातो मुरमुरे त्याची पावडर. कुरमुरे त्याची पावडर ती किती लागणार आहे? टाका 2 चमचे. बर. ते आपलं गोळा होईपर्यंत थोडस टाकलं, जास्त Binding कमी साठी. जास्त टाकलं तरी चालतं. ही पोह्याची हे पावडर. पोह्याची पावडर. जाड पोहे का पातळ? काही नाही, कोणतेही पोहे चालतात, असं काही नाही. ठीक आहे. गरम मसाला बर, किती लागणार आहे तेवढं सांगा. हा अर्धा चमचा. बस बस बस. धणे पावडर ही आहे जिरे पाव पावडर. चमचा. हा ती जिरे पावडर ठीक आहे. जिरे पावडर घातली. पुढे काय? धणे पावडर. बर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचा स्वभाव असा थोडासा पटपट काम करणे, हो हो की नाही, असं आहे. फास्ट. फास्ट म्हणजे काहीच्या काही फास्ट आहे. याच्याविषयी घरच्यांचं काही म्हणणं आहे की नाही? हो सर. काय म्हणतात? धडपड. धडपड. म्हणजे धडपडते, म्हणजे असं भराभर करण्याच्या ह्याच्यात. हा, असं कधी काही घडलंय का? भरभर करायचं ना, धडपडच झाली. नाही असं झालं नाही. याच्याविषयी आमच्या साहेबांचं काय म्हणणं आहे, ज्यांना तुम्ही विसरला होता त्यांचं? नाही तेच बोलतात की सावकाश करत जा असं. धणे पावडर. पुढे? लाल मिरची पावडर बर. अर्धा चमचा. हळद पावडर पाव चमचा. तीळ पण टाका थोडी, अर्धा चमचा. बस. कोथिंबीर टाकून द्या सगळे. आता मिक्स करायचं. मिक्स करा, घ्या करून. मीठ राहिलं सर. अरे, तुम्ही सांगितलंच नाहीत मला मिठाचं. टाका अजून. चवीप्रमाणे मीठ टाका. बरं, ही जी आपण अचारी चटणी वापरतोय ना, केप्रची, याच्यामध्ये मिठाचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा मीठ आधीच्या पदार्थांमध्ये बेताने टाका. आणि हे कधी घालायचं आता? टाकायचं सर ते पण. बस बस पुरे? बस. आपण जे वाटण करणार होतो हो, अगदी हो. त्याच्यासारखा रंग आहे हो, हो. आणि स्वादाला त्याही पेक्षा बेहतर. वेळ वाचतो ना यामुळे. वेळ वाचतो आणि चव वेगळी मिळते. चव छान. सासरच्या बऱ्याच हा, आठवणी सर. तुम्ही सांगितल्यात, पण एखादी माहेरची आठवण सांगा ना. हो सर, माहेरची म्हणजे माझे वडील आहे ना, पैलवान होते माझे वडील. तर त्यांचे म्हणजे आता कसे तुमचे पोस्टर लागतात, आम्ही सारे खवय्ये किंवा काय, तसे पोस्टर माझ्या वडिलांचे लागायचे. अरे बाप. हा, तर हा. पैलवान होते त्यामुळे. हा, मग त्यांची एक शेवटची कुस्ती ते करणार होते. हा. तर मग ते कुस्तीचं पोस्टर वगैरे सगळं लागलं. पण त्यांच्या समोर जो पैलवान होता ना, तो खूप मोठा धिप्पाड आणि असं हे होता म्हणजे. आणि माझे वडील एवढे म्हणजे ठीक होते, एवढे नाजूक अगदी पैलवान असं होते. हे नव्हते. त्यामुळे आणि मग ते माझे म्हणजे गेले ते कुस्तीसाठी. तालुक्याच्या ठिकाणी कुस्ती असते, तर मग तिथे गेल्यावर त्यांचे मित्र पण गेले माझ्या वडिलांचे. मग सगळे हार पुष्पगुच्छ घेऊन गेले होते की चला, म्हणजे तेव्हा कसं मिळत नसायचं ना तुरंत लगेच. तर मग ते घेऊन गेले. तर त्यांनी ते पैलवानला बघितल्यावर त्यांनी ते सगळं फेकून दिलं वडिलांच्या मित्रांनी की बाबा एवढा मोठा पैलवान आहे, यांचं काही हे काही जिंकणार नाही, हा काही जिंकणार नाही. मग ते टाकून दिल्यावर मग कुस्ती झाली, पण मग माझे वडील जिंकले कुस्ती. तर मग त्यांनी तालुक्याच्या ठिकाणावरून ते आमच्या गावापर्यंत डोक्यावर घेऊन गेले. अरे वा वा. ते आता माझे वडील नाहीये, पण आणि आता त्यांची आठवण. आता त्यांना पण खूप आनंद झाला असता मला असं इथे बघून. बरोबर आहे, छान वाटलं असतं. काय पैलवानगिरी ही फक्त आडदांड दिसण्यामध्ये नसते, जिगरा असतो ना तुमचा. आता मी दिसतो काडी, अरे माझी तुम्हाला माहित नाही. चला, कंदमुळाचे रोल आपण तयार केलेले आहेत. शेव वाटीतली काढून घेतलेली आहे. व्हॉट नेक्स्ट अलकाजी? आता हे याच्यात गोळवायचे आणि शालू फ्राय करायचे. माझी आपण पॅन ठेवू. पॅन ठेव, तेल टाकून. हो, पॅन ठेवू. हो. 3, 2, 1. अरे माहिती की तुम्हाला सगळं. किती
किती लागणार आहे तेल? टाका अजून थोडस, जास्तच लागेल ते. पहिलवान अंगाला लावतो तेवढं तेल तेवढं टाकतो. मला पण लहानपणी असं वाटायचं मी पहिलवान व्हावं. हो का, मग काय झालं? आम्ही सारे खवय्ये करायला लागलो, छाती आत गेली, पोटच बाहेर आलं. पहिलवानगिरी मी कॅन्सल केली. चला काय करूया आता? गोळवूया हे. शेव समजा नाही लावली तर काय? शेवयांचा चुरा, शेवया आपण खातो ना, शेवयाचा भात वगैरे. पण समजा काहीच नाही लावलं तर काय? सर रवा पण लावू शकतो, असं काही नाही. आणि नाही पण लावलं तरी चालेल, असं काही तेच नाही. मी पहिल्यांदा हो विचारलं. सर, नाही लावलं तरी चालू शकतं, असं काही नाही. शालो फ्राय किंवा तळू पण शकतो, बरं, डीप फ्राय पण करू तुमच्या शकतो. धांदलीला सलाम आहे. पण तुमच्या पुढे एवढं तुमचे fast साहेब होतं गप्पच का, बसत सर? असतील ना? नाही सर. तुम्हाला नाही. गप्पा मारायला खूप आवडतं? खूप. इंटरनेट वापरता की नाही? हो मैत्रिणींचा ग्रुप वगैरे? खूप सर, हो खूप ग्रुप आहे, 4-5 ग्रुप आहेत. सगळी असल्यामुळे हे पौष्टिक आहे. एकदम आणि शालो फ्राय केलं, शेव लावली की त्याला जरा एक कुरकुरीतपणा पण येतो आणि जरा चमचमीत खाल्ल्याचा आनंदही मिळतो. सर, आणि आजकाल कसं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पण हे एकदम चांगला चांगलं पदार्थ आहे. चांगलं. आणि शिवाय काय, चहाचा कप घेतला, बस. कंदरोल तयार हो. केले तर संध्याकाळ आपली चालेल. आउटस्टँडिंग होईल. हो. चला खवय्यांनो, कंदरोल आता रंग बदलायला लागलेले आहेत. असे कंदरोल आपण घरात करून पाहायलाच पाहिजेत. जरा संध्याकाळ जरा छान फ्रेश होईल, हॅपनिंग होईल. कंदरोल साठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कंद रोल 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: रताळं 1, सुरण 6 ते 7 तुकडे, अळूकंद 5 ते 6, गाजर 2 ते 3, बटाटा 2, पोह्याची पूड 2 चमचे, कुरमुऱ्यांची पूड 2 चमचे, बारीक शेवेचा चुरा 1 वाटी, हिरवी मिरची 3, आलं 1 इंच, लसूण 5 ते 7 पाकळ्या, कोथिंबीर आवडीनुसार, पांढरे तीळ 1 चमचा, धणेपूड पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, जिरेपूड पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम सगळी कंदमुळं वाफवून घ्या. एका बाउलमध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याची चटणी तयार करून घ्या. आता एका बाउलमध्ये वाफवून सालं काढलेली कंदमुळं कुस्करून घ्या. त्यात कुरमुऱ्यांची पूड, पोह्यांची पूड, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, हळद, पांढरे तीळ, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. आता हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याची चटणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रणाचे छोटे रोल तयार करून घ्या. हे रोल बारीक शेवेच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्या आणि पॅनवर शॅलो फ्राय करून घ्या. कंद रोल तयार. चला, कंदरोल तयार झालेले आहेत. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल. आपण पटकन खाऊन बघायचं का? चांगला झालाय, खमंग झालाय, अफलातून झालाय. धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला छान वाटलं. गप्पा टप्पा माहेरच्या, सासरच्या, लग्नाच्या मस्त वाटतं, हो की नाही गप्पा झाल्या की? मलाही खूप छान वाटलं. वा, धन्यवाद. मला इथं बोलवल्याबद्दल, संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. जी मराठीची. थँक्यू. आम्हाला तुम्हाला एक छानशी भेटवस्तू द्यायची आहे झी मराठीकडून. प्लीज घेऊन या. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा. चला खवय्यांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला करतो टाटा. पण जायचं कुठेही नाही, मला पुढच्या भागात आवर्जून भेटा.